वाशिम जिल्ह्यातल्या नंधाना गावचे विश्वासराव बोरकर गेल्या 30 वर्षांपेक्षा जास्त काळ शेती करतात। पदवीपर्यंतचं शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी शेतीला सुरुवात केली। 2006 मध्ये त्यांनी पीक पद्धतीत बदल करण्यासाठी 6 एकरांवर नागपुरी संत्रा लागवडीचं धाडस केलं। 2010 पासून त्यांना संत्र्याचं उत्पादन मिळतंय। यंदा त्यांना संत्र्यापासून 8 लाख रुपयांचा नफा मिळालाय। त्यांच्या संत्रा शेतीची पाहणी करण्यासाठी आज आपण वाशिम जिल्ह्यातल्या नंधाना गावी जाणार आहोत। वाशिम जिल्ह्यातल्या रिसोड तालुक्यात नंधाना गावी विश्वासराव बोरकरांची 22 एकर शेती आहे। या शेतीत ते पारंपरिक पिकं घेत होते, पण शेतीतून उत्कर्ष साधायचा असल्यास फळं आणि बागायती पिकांचं उत्पादन घ्यायचं त्यांच्या लक्षात आलं। माझे आई वडील अशिक्षित असल्यामुळे आणि घरगुती काही अडचणीमुळे मी पुढील शिक्षण घेऊ शकलो नाही। त्यानंतर आमचे एकत्र कुटुंब असल्यामुळे आम्ही सर्वजण, माझे 3 भाऊ 3 बहिणी, आम्ही परंपरागत शेती करत होतो। परंतु परंपरागत शेती करत असताना उत्पन्न फार कमी मिळत होते। त्यामुळे आमच्या ज्या गरजा होत्या त्या गरजा आम्ही पूर्ण करू शकत नव्हतो। नंतर 1991 साली आम्ही तिघेही भाऊ विभक्त झालो आणि विभक्त झाल्याच्या नंतर मग मी असं ठरवलं की बाबा या परंपरागत शेतीपासून आपली काही उन्नती होत नाही, म्हणून मग मी माझे जवळचे काही नातेवाईक लोणार येथील प्रकाश मापारी आणि राजेश मापारी यांची संत्रा मोसंबीची बाग आणि त्यांची शेती बघितल्यानंतर मी असं ठरवलं की आपण नवीन शेतीत काहीतरी करायला पाहिजे। शेती करत असताना 2006 मध्ये त्यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली 6 एकरांवर संत्रा आणि 1 एकरांवर मोसंबीची तर 3 एकरांवर केशर आंब्याची लागवड केली। विशेष म्हणजे यासाठी त्यांनी अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून कर्ज घेऊन ठिबक सिंचनाची यंत्रणा बसवली। जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे आमचे मित्र राजेभाऊ चौधरी हे बँकेचे संचालक यांच्याकडे संपर्क केला आणि मी सांगितले की बाबा मला अशी पैशाची गरज आहे। तर त्यांनी मला त्यांच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून ड्रीपसाठी कर्ज देण्याचं कबूल केलं आणि त्याप्रमाणे दिलं सुद्धा। मी सुरुवातीला ड्रीप केली, त्यानंतर माझ्या 5 एकरामध्ये 550 झाडाची संत्र्या बागेची लागवड केली। त्यानंतर मी परत 2006 मध्ये 250 झाडाची मोसंबीची लागवड केली आणि त्याच वर्षी जुलै महिन्यामध्ये परत 251 झाडाची केशर, सिंधू, पायरी, लंगडा या जातीच्या आंब्याची लागवड केली। सिंचनासाठी विहिरीची सोय असल्यानं त्यांना फळबागायतीचं नियोजन करणं सोपं गेलं। त्यांनी कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली नागपुरी संत्र्याची लागवड केली। या संत्र्याचं त्यांना 2010 पासून उत्पादन मिळू लागलं। 2010 पासून पहिलं संत्र्याची बाग माझी बहरली आणि त्यापासून मला पहिल्याच वर्षी 4,51,000 रुपये मला त्या बागेपासून मिळाले। तेव्हापासून मी कंटिन्यू आजपर्यंत 2013-14 पर्यंत माझी बाग बऱ्यापैकी आली आणि मोसंबी आणि संत्रा मिळून मला आज जवळपास 10 ते 11 लाख रुपयाचं उत्पन्न मिळण्यास सुरुवात झाली। सध्या त्यांच्याकडे जवळपास 550 संत्र्याची झाडं आहेत। या संत्र्यांसाठी ते सेंद्रिय पद्धतीचं देखील नियोजन करतात। आमच्या इकडे विदर्भामध्ये म्हणजे कमीत कमी वाशिम जिल्ह्यामध्ये संत्रा बाग ही आजपर्यंत सक्सेस झालेली नाही। तसं आमच्या शेतीमध्ये थोडेफार म्हणजे बाकीचे जे त्या संत्र्याला पोषक नाहीत हे द्रव्य आहेत, परंतु त्याच्यावर मात करण्यासाठी मी शेणखतावर फार मोठ्या प्रमाणात भर केला। मी 2005 पासून तर 2000 पर्यंत ही निव्वळ सेंद्रिय शेती म्हणजे फक्त शेणखत आणि गांडूळ शेताच्या भरोश्यावर केली। माझ्याकडे गांडूळचं फार मोठं युनिट आहे, म्हणजे एक अर्ध्या एकराचं विदर्भ पॅकेजमधून मला मिळालं होतं। त्यामधून मी जवळपास 300 ते 400 टन सेंद्रिय खताची आणि गांडूळ खताची निर्मिती करत होतो आणि तीच खते मी 5 वर्षापर्यंत या बागेला वापरली। परंतु नंतर जास्त फळं यायला लागली आणि फळं लागल्यानंतर मला थोड्याफार प्रमाणात रासायनिक खताचाही वापर करावा लागला, कारण त्या झाडांना मला तेवढी ताकद देणे कृषी अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली फार गरजेचं वाटलं, म्हणून मी थोडं देण्याचा प्रयत्न केला। आजही मी दरवर्षी जून महिन्याच्या सुरुवातीला प्रत्येक झाडाला 50 किलो शेणखत हे कोणत्याही परिस्थितीत टाकतो। संत्र्याची लागवड केल्यापासून आजपर्यंत ते संत्र्यामध्ये सोयाबीनचं आंतरपीक घेतात, त्यामुळे त्यांचा लागवड खर्च निघून जातो। त्याचा चांगला फायदा त्यांना होतोय। आजही सोयाबीनचं पीक एकरी 6 ते 7 क्विंटलचा ॲव्हरेज घेतो। ते घेताना मी सुरुवातीलाच जूनच्या शेवटी या शेतामध्ये एकरी 3 ते 4 बॅग सुपर फॉस्फेट सुरुवातीलाच फेकून देतो आणि नंतरच चांगला पाणी पडल्याच्या नंतर सोयाबीनची पेरणी करतो।
परंतु त्याची एकदा या शेताची मशागत केल्यानंतर पुढील रब्बीचं कोणतेही पीक मी या शेतामध्ये घेत नाही. आणि माझा या बागेचा पूर्ण मेंटेनन्स खर्च, खत, बियाणे, निंदन, कीटकनाशक, संपूर्ण खर्च हा माझा त्या सोयाबीनच्या पैशामध्ये म्हणजे 2 लाख होतो. यंदा बोरकरांनी संत्र्याची विक्री बागवानाला 8 लाख रुपयांना केली आहे. त्यांच्या बागेतली संत्री तुटून गेली आहेत, त्यामुळे गारपिटीपासून होणाऱ्या नुकसानीचा सुदैवानं त्यांना फटका बसला नाही. शेतीत वेगवेगळे प्रयोग करताना आपल्याला सकाळ ॲग्रोवनची मोलाची मदत मिळत असल्याचं ते आवर्जून सांगतात. मी ॲग्रोवन हे नियमित वाचतो. ॲग्रोवनचा सकाळ आणि ॲग्रोवननी माझी बरेचदा या शेताला भेट दिलेली आहे. माझे लेखसुद्धा प्रसिद्ध केलेले आहेत आणि या ॲग्रोवन पेपरचा मला फार मोठा वाचनामध्ये फायदा झाला आहे. याची माहिती मला फार मोलाची ठरलेली आहे. विश्वासराव बोरकरांसारख्या शेतकऱ्यांमुळे विदर्भात प्रयोगशील वृत्ती वाढत असल्याचा अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकांचा अनुभव आहे. अशा फळबागेच्यासाठी आम्ही आता अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक महाराष्ट्रामध्ये उत्कृष्ट काम करत आहे. आणि मला राजकारणामध्ये काम करत असताना सहकारी बँकेचा संचालक म्हणून काम ज्यावेळेस केलं आणि शेतकऱ्याच्या उपयोगी कितीतरी ठिकाणी आम्हाला पडता आलं. आमच्या विदर्भातल्या ज्या काही गोष्टी आमच्या शेतकऱ्यांना एक धब्बा लागलेला आहे, आमच्या विदर्भाला जे धब्बा लागलेला आहे की इकडची लोक आत्महत्या करतात, विदर्भ हा आत्महत्याग्रस्त आहे आणि त्याच्यावर मात करण्याच्यासाठी या माध्यमातून आम्हाला पुढे जाता येईल. विश्वासराव बोरकर यांचा आदर्श नक्कीच आमचे शेतकरी घेतील. 2006 पूर्वी कोरडवाहू शेतीतून फारसा नफा मिळत नव्हता, पण आज फळबागायतीमुळे 4 पैसे मिळत असल्याचा बोरकरांच्या पत्नीचा अनुभव आहे. 25 एकर जमीन आहे. कोरडवाहू शेतीत काही परवडत नव्हतं, त्यामुळे त्यांनी ही फळाची बाग लावली. त्यांना त्या चांगलं उत्पन्न व्हावं लागलं, त्यांचा सुस्कार झाला, त्याच्यामुळे आम्ही सगळे समाधानी. आज शेतीच्या भरवशावर बोरकर यांनी आपल्या मुलांना डॉक्टर आणि इंजिनिअरिंगचं शिक्षण दिलंय. संत्रा, मोसंबी तसंच आंब्यासारख्या पिकांनी बोरकरांच्या शेतीचं अर्थशास्त्र बदलून टाकलंय. त्यांचा आदर्श विदर्भातल्या शेतकऱ्यांनी घेण्यासारखा आहे. गजानन भोयर, साम टीव्ही, वाशिम.